पण त्यांनी इंग्रज सत्ता हादरून टाकली, हलवून टाकली. काय इंग्रजांची सुद्धा मस्ती होती, आमच्या सत्तेवरचा सूर्य कधीही मावळत नाही. आता त्यांच्या सत्तेचा सूर्य किती ठिकाणी उगवतो कल्पना नाही, पण आता त्यांच्या देशामध्ये हिंदुस्थान वंशाचा माणूस पंतप्रधान आहे. ही इंग्रजांची मस्ती जर उतरू शकते, तर तुमची देशी मस्ती आम्हाला उतरवता नाही येणार. आहे ना देशी आणि विदेशी, तुम्हाला माहिती आहे काही लोकांना. आता विदेशीची मस्ती उतरू शकते, तर देशीची उतरू नाही शकत. पण ह्या गोष्टीचा विचार न करता नुसतं विरोधक संपव, अरे तिकडे चीन घुसतोय, पाकव्याप्त काश्मीर आम्ही 1 इंच घेऊ शकत नाही, पण सगळ्यांना जय श्रीराम जय श्रीराम. चांगली गोष्ट आहे, आम्हाला सुद्धा अभिमान आहे जय श्रीरामाचा, आमची सुद्धा मागणी होतीच. पण हा निर्णय ना अटलजींच्या सरकारने घेतला, ना मोदीजींच्या सरकारने घेतला. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला, म्हणून ते राम मंदिर होतंय, म्हणून ते राम मंदिर होतंय. त्यावेळेला सुद्धा राम मंदिरासाठी विटा जमवल्या. आता म्हणे सगळीकडे घराघरामध्ये अक्षता वाटल्या. अक्षता वाटल्या चांगली गोष्ट आहे. मी काही नास्तिक नाही आणि मी सुद्धा प्रभू रामचंद्राचा भक्त आहे, सगळ्यांचा भक्त आहे. पण एका बाजूला देशामध्ये कुपोषण आणि बालकं मरत असताना तुम्ही धान्य फुकट घालवायची गरज नाही तुम्हाला. एकीकडे सांगता तुम्ही 80 कोटी लोकांना अन्न देताय. 80 कोटी लोक म्हणजे देशाची अर्धी लोकसंख्या झाली. मग एवढी लोकसंख्या बेकार आहे, त्यांना अन्न घेऊन खाण्याची त्यांची क्षमता नाही, त्यांना तुम्हाला फुकट अन्न द्यावं लागतंय. देता ही चांगली गोष्ट आहे, पण मग तुमची बेकारी तुम्ही जी कमी केली ती नेमकी केली कोणाची कमी? काय उत्तर आहे? प्रश्न नाही विचारला, प्रश्न दिला तर तू देशद्रोही आहेस. अरे माझ्या देशाचा प्रश्न आहे, तुम्ही माझ्या देशाचे पंतप्रधान आहात आणि देशाच्या जनतेचे प्रश्न मी विचारल्यानंतर तुम्ही जर मला देशद्रोही ठरवत असाल, तर उद्या देशाची जनता तुम्हाला सिंहासनावरती खांदी उतरवल्याशिवाय राहणार नाही. ही या जनतेची ताकद आहे, ही या जनतेची ताकद आहे. आणि हे सगळे असे विषय बघत चाललो असताना खरंच मला काही वेळेला RSS आणि भारतीय जनता पक्षाची कीव येते. इकडे सुद्धा RSSचे काही लोक असतील, मी पोटतिडकीने बोलतो, राहवत नाही म्हणून बोलतो, याचा अर्थ मी तुम्हाला काही शत्रू मानतो असं नाही, पण मी काय बोलतो हे लक्षात घ्या, नाहीतर तुमचाच कपाळ मोक्ष होणार आहे. अनेक अशी RSSची घराणी आहेत की ज्यांनी घरदार कुटुंब सोडून भाजप वाढवण्यासाठी प्रयत्न केला. म्हणजे मला तर आठवतंय की एक राज्य जिंकल्यानंतर त्यांचं नाव मला कळलं, ते नाव ती व्यक्ती अजूनही आहे, त्यांच्यावरती आता दुसऱ्या राज्याची जबाबदारी दिली. पण ते राज्य जिंकल्यानंतर मला कळलं की ही व्यक्ती मुंबईत राहते. म्हटलं अरे बोलूया त्यांना, बोलवलं त्यांना, चहाला बोलवलं आणि त्यांना म्हटलं तुम्ही कसं केलं? मला म्हणाले उद्धवजी काय सांगणार? म्हणे आम्ही संघाची लोक अशीच करतो, आम्हाला जबाबदारी दिली का आम्ही तिकडे जातो आणि आमचं काम केल्याशिवाय हलत नाही. म्हटलं काय केलं तुम्ही? म्हणजे आम्ही जेव्हा गेलो त्या राज्यामध्ये फार वाईट परिस्थिती होती. कोणी तिकडे आमचं नाव घेतलं किंवा आम्ही रस्त्यावरती दिसलो तर जसं कुत्र्याला मारायला मागे लागतात तशी लोक मागे लागायची. मग काय केलं? नाही म्हणे आम्ही राहिलो ठामपणाने, काही वेळेला शिव्या खाल्ल्या, मार खाल्ला, पण करत 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 इतक्या वर्षांनी आम्ही भाजपाचं राज्य तिकडे आणलं. आता परत ते राज्य ते हरले, तो भाग वेगळा. पण ही त्यांची जी चिकाटी आहे, घरदार कुटुंब सोडून जे देतील तिकडे, सीमेवरचं राज्य तर सीमेवरचं राज्य, दुसरं राज्य तर दुसरं राज्य, ना घराचा पत्ता ना कुटुंबाचा काही संपर्क, भाजप एके भाजप. आता भाजप ज्या दिशेने चाललाय आणि देश ज्या दिशेने तो नेऊ इच्छितोय, हा मार्ग हुकुमशाहीचा आहे. मला सर्वांना सांगायचं, तुम्ही तर माझ्या हक्काचे आहात, पण भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगायचे, RSSच्या कार्यकर्त्यांनी सांगायचे आणि प्रशासकीय यंत्रणांना पण सांगायचंय की ही दिशा ही हुकुमशाहीची आहे. आणि आज तुम्हाला एक संधी आहे येत्या निवडणुकीमध्ये, मग ती लोकसभेची असेल आणि विधानसभेची असेल, ही हुकुमशाही इथल्या इथे जर का ठेचली नाही, जशी तुम्ही गेल्या वेळेला इथली गुंडशाही ठेचली, नाहीतर कोकणाची पुरी बर्बादी झाली असती. सगळ्या कोकणाचा 7-12 एका व्यक्तीच्या नावावर झाला असता. तसं संपूर्ण देशाची वाहत लागेल. आणि ही लढाई केवळ माझी नाहीये, ही लढाई केवळ शिवसेनेची नाही, ही लढाई तुमच्या सगळ्यांची आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांची आहे. घराणेशाही म्हणतात ना हो, इकडे सगळे घरंदाज लोक आहेत, त्यांना सुद्धा मुलं बाळा आहेत, नातवंड आहेत आणि त्यांना सुद्धा आणखी नातवंडांना सुद्धा मुलं होणार आहेत. त्यांच्या भवितव्याचीही निवडणूक आहे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की तुम्हाला तुमची मुलं बाळ, तुमच्या भावी पिढ्या
तुमच्या एका बोटामुळे, तुमच्या एका मतामुळे हुकुमशहाच्या ताब्यात देण्याची तुमची तयारी आहे? असेल तर द्या. ज्याची कोणाची तयारी असेल द्या बाबा, मी काय करू शकतो? मी फक्त सांगू शकतो पुढे खड्डा आहे, खड्ड्यात पडशील. पण कोण असं म्हणाला पडलो तर पडलो, मग पड खड्ड्यामध्ये. मुंबई गोवा रस्ता जो बघतोय मी, आता इथला रस्ता तुम्ही मागे लागून करून देतला, पण रायगडमध्ये तसा खड्ड्याचा रस्ता आहे. तसाच जर का खड्ड्याच्या रस्त्यावरनं कोणाला चालायचंच असेल तर मी काही करू शकत नाही. पण जर का तुम्हाला हुकुमशहा नको असेल तर मग मात्र तुम्हाला या वेळेला जे म्हणतायत अब की बार 400 पार, तुम्ही म्हणायला पाहिजे अब की बार भाजप तडीपार, भाजपा तडीपार हा महाराष्ट्राचा नारा असला पाहिजे. देशामध्ये काय होईल? इंडिया आघाडी होईल, हो होईल. भाजप सरकार येणार नाही, अजिबात येणार नाही. पण देशामध्ये काय होईल ते तिथले पक्ष मजबूत आहेत ते बघतील. पण निदान महाराष्ट्र जो आहे छत्रपती शिवरायाचा, तो शिवरायाचा महाराष्ट्र नेहमी संकटाची सामना करत आलेला आहे. त्याही वेळेला अफजल खान आला होता, औरंगजेब, सगळ्यांना. पण एक जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आज आपण इकडे दिसलोच नसतो. राम मंदिर तर होऊच शकलं नसतं. मी ज्या वेळेला आज सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये गेलो, त्या किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभं राहिल्यानंतर मला खरंच असं वाटलं की छत्रपती शिवाजी महाराज मला विचारतायत की काय करतोयस तू, काय करताय तुम्ही? माझं केवळ नाव घेता, छत्रपती शिवाजी महाराज की जय जोरात बोलता, आमच्या जयंत्या जोरात साजऱ्या करता, भगवे फडकवता, ढोल ताशे वाजवता, पण शिकलात काय माझ्याकडून? आहे तुमच्यामध्ये हिंमत? ज्या वेळेला ते संकट आलं होतं त्या संकटाची सामना करणारा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एखादा तरी मावळा आपल्यामध्ये शिल्लक आहे का? आपण घेणार आहोत त्यांच्याकडनं काहीतरी. आणि तिथे जे मी बोललो तर तेच परत सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर मी नतमस्तक होऊन याच 4 ओळी बोललो होतो. तव शौर्याचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, तव जीवनातील एक क्षण दे, आणि तव तेजातील एकच किरण दे. बस मला एक क्षण, एक अंश, एक किरण एवढा पुरेसा आहे. तेव्हाचं जे काय होतं तेवढं हे मोठे कोणी नाही आहेत. एक तर यांच्यामध्ये स्वतःची ताकद नाहीये. जी ताकद आहे ती सगळी ताकद जनतेच्या कराच्या पैशातून ज्यांना पगार जातो त्या प्रशासकीय यंत्रणेची आहे. मग ती ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, पोलीस सुद्धा असतील. आणि सत्ता बदलल्यानंतर या सगळ्या शक्ती, या सगळ्या यंत्रणा आपल्याकडे येणार आहेत. म्हणून कोणी असं समजू नये की मला सत्तेचा अमरपट्टा आहे. अजिबात तसं कोणाचं नसतं. लोक येत असतात, लोक जात असतात, पण देश तसाच राहत असतो. माझ्या भारत मातेचा इतिहास हजारो वर्षाचा आहे. माझा भगव्याचा इतिहास सुद्धा हजारो वर्षाचा आहे. तुम्हाला काय वाटतं या भगव्याशी गद्दारी ह्या आत्ताच झालेली आहे? या भगव्याशी गद्दारी तेव्हाही झाली होती. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा भगव्याशी गद्दारी करणारी लोक होती. आणि या सगळ्याची दखल इतिहासाने घेतलेली आहे. म्हणूनच तानाजी मालुसरे म्हटल्यानंतर आपण आदराने आपली मान खाली जाते. कान्होजी जेदे, बाजी प्रभू घोरपडे, हे सगळे, यशाजी कंक, हे सगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत राहिले. मेलो तरी 72, पण माझ्या शिवबाची साथ मी सोडणार नाही, माझा शिवबाचा भगवा मी सोडणार नाही. आणि म्हणूनच पराभव झाला होता. मिर्झा राजे जयसिंग हा सुद्धा हिंदूच होता, पण औरंगजेबाची चाकरी करत होता. औरंगजेबाची चाकरी. आणि प्रचंड सैन्य घेऊन आला. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा 2 पावलं मागे जावं लागलं. आग्र्याला तिकडे बंदिवान म्हणून जावं लागलं. तेव्हा जर का चॅनल असते आणि जर का वृत्तपत्र असती, संपलं, हिंदवी स्वराज्य संपलं, आता कोणी काही येत नाही. तेव्हा छत्रपती नव्हते, पण शिवाजी महाराज परत येत नाही, झाली असती बोंबा बोंब, सगळ्यांच्या प्रतिक्रियावर प्रतिक्रिया आल्या असत्या. पण तसं नाही झालं. महाराज धाडसाने, धाडस पाहिजे, धाडस पाहिजे. तलवारीने युद्ध लढता येतात, पण तलवार धरायला मनगट लागतं आणि मनगट चालवायला सुद्धा पहिलं मन लागतं. ते महाराजांकडे होतं. म्हणून महाराज त्या वेड्यातून सुद्धा, त्या आग्र्याच्या किल्ल्यातून सुद्धा परत आले. आणि त्याच्यानंतर औरंगजेबाच्या नाकावर टिचून त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. तशी पुन्हा आपल्याला आपल्या भगव्याची एक प्रतिष्ठापना आपल्या विधानसभेवर आणि दिल्लीच्या तख्तावरती सुद्धा करावी लागेल. तो आपल्या खऱ्या आयुष्यातला यशाचा एक क्षण असेल.
हे सगळे क्षण आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडनं मागून घेत असताना कशासाठी? मला मुख्यमंत्री तुम्ही बोललात ते खरंच आहे, एक अपवाद, कारण परतीचे दोर माझे कापले गेले होते म्हणून मला मुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं. आणि सोडताना मी हा नाही विचार केला की अरे सोडू कसं हेड. जर मला चिकटून राहायचं असतं तर मी चिकटून राहू शकलो असतो. मला काय कळलं नव्हतं माझे आमदार फुटतायत, त्याला पकडून टाकू शकलो नसतं हॉटेलमध्ये. या मिंद्याचं काय उचलून कुठूनही दाढी उचलून धरून खेचून आणलं असतं त्याला. मी म्हटलं ही सडके, जसं मगाशी कोणी आंब्याची पेटी दिली, इकडेच दिली का तिकडे दिली? इकडेच दिली ना. आता कुठे ते आंबेवाले? हा, आता तुम्ही सगळे कोकणची लोक आहात. हे आम्ही लहानपणापासून ऐकत आलोय की आंब्याच्या पेटीत एक जरी नासका आंबा असला तरी अख्खी आंब्याची पेटी नसते. म्हणून मी पहिले नासके आंबे उचलून फेकून दिले. चल जा म्हटलं. हे माझे आहेत ना, मर्दासारखे मर्द आहेत. आणि मर्द जोपर्यंत माझ्या सोबत आहेत तोपर्यंत मला कोणाची पर्वा नाही. फक्त मी लढाईला उभा आहे. तुम्ही साथ देणार आहात की नाही? तुम्ही सोबत देणार आहात की नाही? आणि तुम्ही विजय देणार आहात की नाही? मग या मतदारसंघात सुद्धा जो उमेदवार आपला असेल त्याला तुम्ही विजयी करावंच लागेल. तुम्हाला विजयी करणार आहात की नाही? सावंतवाडी आहे, वैभव आहे, हा मतदारसंघ, ही सगळी किनारपट्टी मला आपली भगवी करून पाहिजे. आणि खासदार तर आहेच, खासदार तर आहेच. मग या विजयाची जबाबदारी मी तुमच्यावर टाकू? जरा हात वर करून सांगणार बस. अरे एवढे हात वर झाले ना तर ते श्रीकृष्णाची कथा माहितीये ना, गोवर्धन त्यांनी उचलला होता. आणि गोवर्धन त्यांनी एकट्याने नव्हता उचलला, त्याच्याबरोबर त्याच्या सगळ्या सवंगड्यांनी पण हात लावला होता, तेव्हा तो गोवर्धन पण उचलला गेला होता. तसाच हा माझ्या भारताच्या लोकशाहीचा गोवर्धन तुमच्या सगळ्यांच्या साथीने सोबतीने मी उचलल्याशिवाय राहणार नाही, हे एक वचन देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, यानंतर आपण बघतोय कणकवलीमध्ये उद्धव ठाकरेंची सभा झाली आणि यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधलेला आहे उद्धव ठाकरे यांनी. आणि त्याचबरोबर भाजप केंद्रीय नेतृत्व आणि ज्या पद्धतीनं भाजपची रणनीती सुरू आहे अशा प्रकारे वक्तव्य करत भाजपवर सुद्धा निशाणा साधला. अबकी बार भाजप तडीपार हा राज्याचा नारा असला पाहिजे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलाय. देशाची दिशा ही हुकुमशाहीकडे जाणारी असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणालेत. त्याचबरोबर पक्षफुटीच्या संदर्भामध्ये पक्ष फुटतोय, सर्वांना हॉटेलमध्ये डांबून ठेवता आलं असतं ही उद्धव ठाकरे म्हणाले. मिंध्याची दाढी खेचून आणता आलं असतं असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर सुद्धा उद्धव ठाकरेंनी निशाणा साधलाय. मात्र नासके आंबे काढून फेकायचे होते आणि त्यामुळेच त्यांना जाऊ दिला असंही उद्धव ठाकरे म्हणाले. कणकवलीच्या सभेतून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधलेला आहे.